नमस्कार मंडळी. रात्रीच्या वेळी एका विशिष्ट झाडाखाली करावयाची एक तंत्रक्रिया आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत फायदेशीर अशी माहिती. मंडळी, जीवनामध्ये चिडचिड असेल, नात्यांमध्ये स्वारस्य नसेल, कोणी कुणाचं ऐकत नसेल, नवरा बायकोचं ऐकत नसेल, बायको नवऱ्याचं ऐकत नसेल, किंवा मुलं आईवडिलांचं ऐकत नसतील, किंवा अनेक काही गुंतागुंतीचे मुद्दे असतील, याच्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत फायदेशीर हा व्हिडिओ आहे. नमस्कार मंडळी. कुठलाही दक्षिणा, कुठलीही फी, 1 रुपया न घेता ही अत्यंत मोलाची अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय. विनंती इतकीच, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला मंडळी, सांगतोय ती क्रिया, ते झाड कोणतं आणि त्या झाडाखाली नेमकी काय क्रिया करायची ते तुम्हाला सांगतो. त्याच्या अगोदर तुम्हाला मंडळी सांगतो की आजकाल कसं आहे, नवरा बायकोचं ऐकत नाही, बायको नवऱ्याचं ऐकत नाही, मुलं आईवडिलांचं ऐकत नाहीत, कोणीच कोणाचं ऐकत नाही. एकंदरीत नात्यांमधलं स्वारस्य संपत निघालेलं आहे आणि कोणीच कोणाचं ऐकत नाही. आणि अशामध्ये मंडळी, नवरा बायकोचं जर पटत नसेल तर अक्षरशः अनेक संसार तुटत आहेत, उद्ध्वस्त होत आहेत. मंडळी, अशामध्ये अनेक स्त्रिया बळी पडत आहेत, अनेक पुरुष सुद्धा बळी पडत आहेत. आता याच्यामधून पुढं घडतं काय की अशा तंत्र मंत्राच्या क्रियेच्या भानगडीमध्ये लोक पडतात. खरं तर मी एकदम सात्विक पद्धतीनं एक आजची क्रिया तुम्हाला सांगणारच आहे, परंतु अशा क्रियांच्या लोक कशी बळी पडतात तुम्हाला सांगतो. कोण्यातरी मांत्रिकाकडे लोक जातात, कोण्यातरी तांत्रिकाकडे जातात, किंवा एखादी स्त्री एखाद्या मांत्रिकाकडे जाते, एखाद्या भोंदू बाबाकडे जाते, आणि तो बाबा या स्त्रीच्या, तिच्यावरती उद्भवलेल्या या समस्याचा गैरफायदा घेतो. अक्षरशः मंडळी, असे काही बंधू बाबा आहेत, अशी पोलीस दप्तरी नोंदी सुद्धा आहेत की महिलांचा गैरफायदा घेऊन त्या महिलांसोबत अश्लील कृत्य किंवा त्या महिलांची छेडछाड काढायचा, त्यांचा विनयभंग करायचा प्रयत्न या बुवा बाबांनी केलेला आहे. होय, जे आहेत ते चांगले आहेत, परंतु या धर्माच्या नावावरती काही मात्र बाजारो बुवांनी स्तोम माजवलेला आहे. त्याला आपण बंधू बाबा म्हणतो. तर अशाच काहीतरी तंत्रमंत्राच्या क्रिया करतात आणि लोकांना बोलवतात, आर्थिक वरबाड करतात, पैसे जमवतात. आता त्याच्यावरती जास्त सखोलपणे न बोलता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावरती येऊयात. मंडळी, ही एक क्रिया अत्यंत फायदेशीर, अत्यंत लाभदायक. खरं तर आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या काही जुन्या ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये अशा पद्धतींचा उल्लेख आढळतो. खरं तर या गोष्टी काळाच्या ओघामध्ये लुप्त होत चाललेल्या आहेत, परंतु एकदम परफेक्ट माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. आजकाल कसं आहे, बायकोचं नवऱ्याशी पटत नाही, नवऱ्याचं बायकोशी पटत नाही, किंवा बायकोला वाटतं की आपला नवरा कुठल्या तरी परस्त्रीच्या आहारी गेलेला आहे, तिच्यामध्ये तो गुंतलेला आहे, किंवा त्याचं मन पूर्णपणे दुसरीकडे भरकटलेलं आहे, तो माझ्या वशमध्ये नाही, म्हणजे माझ्या ऐकण्यामध्ये नाही. मुलंही कधी कधी आईवडिलांचं ऐकत नाहीत, आणि अशा अनेक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. नैराश्य, शेवटी उरतं ते फक्त नैराश्य. आणि याच्यामधून बाहेर पडण्यासाठी, समोरचा व्यक्ती आपल्या वशमध्ये करण्यासाठी, समोरच्या व्यक्तीनं आपलं ऐकावं असं जर आपल्याला वाटत असेल तर खास तुमच्यासाठीच हा व्हिडिओ. आता तुम्हाला सांगतोय तो विधी कसा करायचा. शुक्रवारच्या संध्याकाळी हा विधी करायचा आहे. मंडळी, आपल्याला काय करायचं आहे, पिंपळाच्या झाडाची 7 पानं घ्यायची बघा. आणि खरंच तुमच्या जीवनामध्ये अशा काही अडचणी असतील तर अवश्य एकदा हा उपाय करून बघा. फक्त 1 सुद्धा रुपया तुम्हाला खर्च येणार नाही, 1ही रुपया खर्च येणार नाही. आणि मीही अगदी मोफत, विनामूल्य, कुठल्याही प्रकारचा दक्षिणा माऊली तुमच्याकडून आपल्याला नको, पण नक्कीच गुण हमखास येईल याची मात्र थोडीशी शाश्वती वाटते बघा. कारण कसं असतंय, मी मार्ग तुम्हाला सांगणार, आणि जर समजा काही ना गुण नाहीच आला तर तुम्ही बोलणार, अरे अरे उगच काहीतरी सांगत बसला, उगच याचं ऐकलं, असं नाही. मंडळी, कसं आहे, माणसाचं मन किंवा माणसाचं माइंड एकदम असं क्षणार्धामध्ये चमत्कार करून फिरवणं इतकी सोपी गोष्ट नाही. परंतु काही विधी आहेत, काही गोष्टी आहेत, आपल्या जुन्या गोष्टी आहेत, त्या काळाच्या ओघामध्ये लुप्त होत चाललेल्या आहेत, आणि तेच तुम्हाला सांगतोय. तर काय करायचं आहे, शुक्रवारच्या रात्री आपल्याला हा विधी करायचा आहे. पिंपळाची 7 पानं घ्यायची आहेत, आणि सूर्य अस्तानंतर, म्हणजे दिवस मावळल्यानंतर त्या पिंपळाच्या झाडाखाली जायचे, किंवा साधारणपणे रात्री 9 ते 10 या वेळेमध्ये जायचं आहे.
आणि त्या पिंपळाच्या पानांवरती 7 पानं घ्यायची आहेत. त्या प्रत्येक पानावरती जो व्यक्ती आपलं ऐकत नाही, ज्या व्यक्तीनं आपलं ऐकावं, आपल्या मनासारखं वागावं असं आपल्याला वाटतं, त्या व्यक्तीचं नाव प्रत्येक पानावरती एक एक वेळेस लिहायचं आहे. आणि ती 7 पानं एकावरती एक एकावरती एक एकावरती एक अशी 7 पानं ठेवायची आहेत. आणि नंतर मंडळी ती पानं अशा पद्धतीने धरून त्याच्यावरती लाल रंगाचा दोरा साधारणपणे 11 वेळा आपण गुंडाळू शकतोय. तर लाल रंगाचा दोरा त्याच्यावरती गुंडाळायचा आहे. ते सगळं झाल्यानंतर त्या पिंपळाच्या झाडाखाली रात्रीचंच एक वितभर मापाचा खड्डा खंदायचा आहे. एक वितभर खोलीचा आणि साधारणपणे एक वितभर रुंदी लांबीचा एक खड्डा खंदायचा आहे. आणि त्या ठिकाणी ते गुंडाळलेली लाल दोऱ्याने 7 पानं त्या ठिकाणी ठेवायची आहेत. बघा, काळजीपूर्वक ऐका की त्याच्या अगोदर प्रत्येक पानावरती त्या समोरच्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे आपल्याला, ज्या व्यक्तीनं आपलं ऐकावं असं आपल्याला वाटतंय. आणि नंतर ते लाल दोऱ्याने गुंडाळून त्या खणलेल्या खड्ड्यामध्ये ठेवायचं आहे. आणि त्याच्यावरती शक्य झाल्यास देशी गाईचं दूध किंवा देशी गाईचं जर उपलब्ध नसेल तर जे कुठले भेटेल ते दूध त्याच्यावरती आपल्याला थोडंसं धार ओतायचे आहे. आणि नंतर पूर्णपणे तो खड्डा बुजवायचा आहे. हां, एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची की तो खड्डा बुजवत असताना आपल्याला अंतर्मनामधून एक प्रार्थना करायची, म्हणजे त्या ठिकाणी बसलेला असतानाच ज्या व्यक्तीनं आपलं ऐकावं असं आपल्याला वाटतंय त्याचं स्मरण करायचं आहे. आणि त्या वृक्षाच्या झाडाला म्हणजे त्या झाडाला आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे वृक्षराज म्हटल्यानंतर ज्या व्यक्तीनं आपलं ऐकावं असं वाटतंय त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, त्यानं तुमच्या मनाप्रमाणे कसं वागावं याचं थोडंसं आपण चिंतन करायचं आहे. आणि त्या वृक्षाला, त्या झाडाला, पिंपळाच्या प्रार्थना करायची. आणि प्रार्थना करत करतच दोन्ही हाताने तो खड्डा पूर्णपणे बुजवून घ्यायचा आहे. आणि नंतर नमस्कार करून तिथून निघून जायचं आहे. मंडळी, 1 आठवड्यामध्ये नाही, 1 महिन्यामध्ये नाही, तर केवळ फक्त एका दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. केवळ एका दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल, 24 तासामध्ये 100%. परंतु कसं आहे, अपवादात्मक काही गोष्टी अशा घडतात की फरक जाणवत नाही. मग लोक बोलतात की हे काय तू सांगितलंस, ह्याचं उगीच ऐकलं, असं नाही. मग सगळ्यांना सगळे मार्ग मोकळे असतात. जावा तुम्ही त्या भोंदूबाबांकडे जावा, ह्या बुवाकडे जावा, त्या बुवाकडे जावा. ते तुम्हाला काही नाही मंडळी, आर्थिक पद्धतीने कशा पद्धतीने लुटता येईल ह्याचा मात्र प्रयत्न करतात. खरं तर मंडळी, चॅनलवरती अशा काही आपल्या भगिनी आहेत, अशा काही ताई आहेत, अशा स्त्रिया आहेत की नवऱ्याचं परस्त्रीसोबत काहीतरी अफेअर किंवा परक्या स्त्रीच्या तो नवरा आहारी गेलेला आहे, माझं अजिबात ऐकत नाही, माझ्या तो वशमध्ये नाही. मग याच्यासाठी काही तंत्र साधना करणारे, काही मांत्रिक तांत्रिक यांच्याकडे ते वळतात. आणि मग खरं तर त्या ठिकाणी उरतो फक्त पश्चाताप. कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर ती लोक आर्थिक दृष्टीने आपल्याला लोबाडायचा प्रयत्न करतात. खरं तर अजून जे काही करतात ते सगळं काही सविस्तर मी आत्ता मात्र बोलू शकत नाही, तुम्ही समजून घ्या. खरं तर पोलीस दप्तरी अशा काही नोंदी आहेत की अशा पद्धतीने महिलांना, स्त्रियांना, त्या आयाबायांना फसवून त्या मांत्रिकानं त्यांच्यासोबत छेडछाड करायचा प्रयत्न केला आहे, त्यांचा विनयभंग करायचा प्रयत्न केला आहे. हो, कसं असतंय माहीत आहे का, आपल्या जीवनामध्ये संकटे असतात, अडचणी असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये या गोष्टीमधून बाहेर पडायचा आपण अतोनात प्रयत्न करीत असतोय. हे नात्यांचं आपल्या भोवती वलय असतंय आणि आपल्या नात्यांमधल्या लोकांनी आपलं ऐकावं असं आपल्याला वाटत असतंय. हे वलय कसं असतं तुम्हाला सांगतो. कोळी माहीत आहे तुम्हाला, एक कीटकच समजा, एक कीटक आहे कोळी नावाचा. तर तो जाळं विणतो आणि त्या जाळ्याप्रमाणे नात्यांचं आपलं वलय असतं. आपण ते नाती जपायचा प्रयत्न करतो. जसं की तो जो कोळी आहे ते जाळं विणायचा प्रयत्न करतो, तो जाळं विणतो आणि शेवटाला त्या जाळ्यामध्ये स्वतःच अडकतो. त्याला तिथून बाहेर पडता येत नाही. चारी बाजूने त्याच्या भोवती ते दोरवे असतात, ते जाळं असतं आणि त्याच्यामध्ये गुदमारून किंवा अडकून त्याच ठिकाणी तो कोळी किंवा तो जो कीटक आहे त्याच ठिकाणी मरण पावतो, संपतो. खरं तर हे आपलं असंच असतंय, नात्यांचं वलय आपल्या भोवती असतंय आणि प्रत्येक नात्यांमध्ये आपण असं गुंतून गेलेलो असतोय आणि आपल्याला वाटतं की त्या समोरच्या माणसानं आपलं ऐकावं, परंतु तो व्यक्ती ऐकत नाही. मग घडतं असंच की त्या कोळ्यासारखंच, त्या कीटकासारखंच आपण हे अडकून जातो आणि शेवटी फक्त उरते निराशा, चिडचिड,
आणि त्या नात्यांमध्ये निर्माण होतो दुरावा. मंडळी, खरंच नात्यांमध्ये जर स्वारस्य हवं असेल, आपलेपणा, काहीतरी ओढ हवी असेल किंवा समोरच्या व्यक्तीला आपल्याकडे वश करायचं असेल, त्यांना आपलं ऐकावं असं वाटत असेल, तर हा उपाय एकदा नक्की करून बघा. आणि खरं तर मंडळी, तुम्हाला सगळ्यांना एक हात जोडून आता विनंती करतोय की माझी कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवायची भावना नाही, कुठल्याही अंधश्रद्धेच्या हेतूने हा व्हिडिओ बनवलेला नाही. कृपया अशा काही पौराणिक किंवा आपल्या भारतीय ज्या काही लुप्त होत चाललेल्या गोष्टी आहेत याच्यावरती तुमचा विश्वास असेल तरच तुम्ही या क्रिया करा, अन्यथा अजिबात करू नका. आणि शेवटी डिस्क्लायमर म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो की माझी कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवायची भावना नाही, हेतू नाही. आणि असा जर तुम्हाला हेतू वाटत असल्यास तो केवळ आणि केवळ तुमचा गैरसमज आहे. हा व्हिडिओ शेवटी तुम्ही मनोरंजनाच्या हेतूने बघा. बस. तो कोळी त्या जाळ्यामध्ये जसं गुंततो तसं ही फुकटची माहिती तुम्हाला देऊन मी गुंतणार नाही, म्हणून अशा पद्धतीचं तुम्हाला एक डिस्क्लेमर म्हणून दिलं. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. श्री स्वामी समर्थ.